मित्रांनो बघू शकता नाशिकमध्ये काल रात्रपासून फुल पाणी चालू आहे. आम्ही त्या पाण्यात कामाला चालू त्र्यंबकेश्वर ते पण आता वाजले 2. लाईटचे रिक्वायरमेंट होती की आम्हाला आज साईट फायनल करून द्या आणि मुलं जायचं नाही म्हणत होते. आम्ही 2-4 मुलांना कॉल केले की तुम्ही जावा म्हणजे घरातून नाही जायचं तर आम्हाला पाणीमध्ये शिकावं लागलं आहे. तुफान काल रात्रपासून तुफान पाणी चालू आहे. त्या पाण्यात आम्ही आता त्र्यंबकेश्वर बघू शकतो पाणी चालू हायवेला एक जबरदस्त धबधबा आहेत भाई. डायरेक्ट म्हणजे विचार करू शकत नाही. डायरेक्ट असं वाटणार ना बरं पोहतो इथला जमीनसारखा वाटणार तो धबधबा. हां हां तर नाही दिसणार नाही आपलं त्या एकदम वाव त्या व्ह्यू आहे भाई त्र्यंबकेश्वरना. जबरदस्त व्ह्यू. बघू शकता मित्रांनो इकडून त्र्यंबकेश्वर मंदिरचा मध्ये जायला रस्ता आहे. इथे समोर अंजनेरी टर्न मारेंगे. बघा मित्रांनो किती अंजनेरीवर खतरनाक धबधबे चालू आहे. तर मित्रांनो आपण आता साईडवर पोहोचून चालू आहे. बघू शकता तुम्ही आता साईड चालू आहे. प्रशांत भाऊ फिट करतोय. मी पण आता 2-4 टेंडम फिट केले. तो संभा झाला. हां वॉकिंग करतो ना भाई आता. रात्री 9 वाजता आणि अजून पाणी चालू आहे नाशिक त्र्यंबकला. आता आम्ही त्र्यंबकवरून निघालो घरी जायला. 9 वाजता फुल पाणी चालू आहे. चोवीस घंटे झाले मित्रांनो पाणी चालू आहे. पाणी चालत आहे 24 घंट्यापासून सारखं पाणी चालू आहे नाशिकमध्ये.
गंगेला महापूर आला. आता काय काय होतं अजून ते सांगता येत नाही. केव्हा थांबतो पाणी ते पण सांगता येत नाही नाशिकमध्ये. पण कंटिन्यू पाणी चालू आहे नाशिकमध्ये. त्याच्यात पण आपलं कामं चालू आहे. आपण कामं बंद केले नाही ना. जरी इतका पाणी चालू तरी आपलं कामं अजून पण चालू आहे. फक्त आपले क्लायंटला जे गोष्ट सांगितली त्याच गोष्टीला साईट फायनल झाली पाहिजे. यामुळं अजून पण आपले कामं आपण चालूच ठेवले. फक्त तुरळक या रस्त्याला गाड्या आहेत आणि आम्ही आता त्या रस्त्याने जातोय घरी जायला. बघू शकता गाड्या आणि काय. तर मित्रांनो आपण आता चहा प्यायला थांबलो इथं जरासा. बघू शकतो चहा प्यायला.